उभय हिंदुस्थान साराचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आज यांच्या प्रचाराच्या सभेसाठी आलं ते सातारा लोकसभेचे उमेदवार मान्य शशिकांत शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, डॉक्टर नितीनजी सावंत, सचिनजी मोहिते, बिलाजी पिसाळ, अजितजी यादव, चंद्रकांतजी धमाळ, केदारजी गायकवाड, विराजजी शिंदे, प्रसादजी सुर्वे, बिलाजी पिसाळ, जयदीपजी ननावरे, प्रतापराव देशमुख, तेजसभाऊ शिंदे, मनीषाताई देसाई, सचिन जाधव, जयदीप शिंदे, जमलेले आपण सगळे मान्यवर, सगळे पत्रकार बांधव, खरं तर विद्यार्थी सगळ्यांनी तुम्ही सांगितलं की शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक असताना सुद्धा, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवार असताना सुद्धा मी आज सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये मान्य शशिकांतजी शिंदे साहेबांच्या प्रचारासाठी इथे आज सभा घेतोय। याची दोन फार महत्वाची कारण, एक फार महत्वाचं कारण आहे ते कारण म्हणजे योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा तो घेरला जातो किंवा बदनाम केल्याचा प्रयत्न होतो आणि असाच या योद्ध्याला घेरण्याचा प्रयत्न होतोय, बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय। पण ज्या योद्ध्यानं निष्ठा दाखवून लढण्याची तयारी दाखवली त्याच्या पाठीशी उभं राहणं, त्याच्या खांद्याला खांदा देऊन चालणं हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे। आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जसं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच पद्धतीने हे शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेचं प्रेम आहे, त्या मायबाप जनतेचा विश्वास आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनेच निवडणूक हाती घेतली। आणि मी काय असं मानणारा एक सच्चा शिवभक्त आहे की स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत मिसळण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत जेव्हा तुम्ही उभे राहता तेव्हा तुम्ही लढायचं ठरवता तेव्हाच तुम्ही जिंकलेले असता। आणि हा स्वाभिमान खरं या गोष्टी या सातारच्या भूमीत उभं राहून बोलताना अंगावर खरं तर शाल येतात, कारण ही क्रांतीची भूमी आहे, एक क्रांतीचे नाना पाटलांची भूमी आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमी आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांची भूमी आहे, स्वर्गीय किसनाबा वीरांची भूमी। आणि या सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे क्रांती घडवली त्यातही आज पाचवड मध्ये बोलताना बाजूला वैराटगड माहितीये ना, काय संस्कृती या वैराटगडाची माहितीये? त्या गडाचं नाव वैराटगड काय माहितीये? कारण महाभारताच्या काळामध्ये जे आपलं वाई शहर आहे, या वाई शहराला विराट नगरी म्हणत होते। या विराट नगरीचा जो विराट राजा होता, या विराट राजाकडे महाभारताच्या काळामध्ये पांडव अज्ञातवासात राहिले होते। आतापर्यंत आम्ही महाभारतात फक्त वाचत होतो की इथं त्यांचा अज्ञातवास संपला आणि शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्र त्यांनी बाहेर काढली, त्या शस्त्रांना त्यांनी धार लावली आणि त्यांचा वनवास संपला। याच पद्धतीने तुम्हा वाई खंडाळा वासियांच्या सगळ्या मतदारांच्या नशिबात ही गोष्ट आहे की आता ढोलीतली शस्त्र बाहेर काढा, त्याला धार लावा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य युवकाचा हा वनवास संपवा। कारण गेली 10 वर्ष मला अनेक पत्रकारांनी विचारलं, आल्यापासून विचारलं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करता, समोर उमेदवार पुढे तुम्हाला ठरवतोय आणि असं असताना तुम्ही शिंदे साहेबांची सभा कशी काय घेतली? खूप प्रामाणिकपणे नम्रपणे सांगतो मी विरोधी उमेदवारांविषयी कधी बोलतच नाही, कारण महत्वाची गोष्ट ही निवडणूक दोन उमेदवारांमध्ये राहिलीच नाही, ही निवडणूक दोन पक्षांमध्ये राहिलीच नाही, तर ही निवडणूक काय? ही निवडणूक म्हणजे गेली 10 वर्ष ज्यांनी भारतीय जनतेचा सातत्यानं अपेक्षा भंग केला, सातत्यानं विश्वासघात केला, आश्वासनं देऊन नंतर त्याला तुमच्या तोंडावर व तो चुनावी जुमला था अशी वक्तव्य केली, ते अपेक्षा भंग करणारं मोदी सरकार विरुद्ध महागाईच्या खाईत लोटली गेलेली, बेरोजगारीच्या खाईत लोटली गेलेली सर्वसामान्य भारतीय जनता, मोदी सरकार विरुद्ध भारतीय जनता ही खरी निवडणूक आहे।
आणि म्हणून आज आपण परिस्थिती बघतो आपल्याकडे दोनच्या परिसरात कांदा होतो. काय परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची? 2 डिसेंबरला 40 रुपये भाव होता किलो मागं. 3 डिसेंबरला निर्यात बंदी झाली. 10-12 रुपयाने कांदा घालावा लागतोय. पिशवी मागचं नुकसान सांगा. किलो मागं 30 रुपये. पिशवी मागं झालं ना 1,500चं नुकसान. 1,500चं पिशवी मागं नुकसान झालं. कोणी 50 पिशव्या काढतोय, कोणी 100 पिशव्या काढतोय. आमच्याकडे जुन्नर वतूरच्या आमच्या भागामध्ये 150-150 पिशव्या काढणारे आमचे शेतकरी बांधव आहेत. आणि विचार करा, जर पिशवी मागं 1,500चं नुकसान होत असेल तर 100 पिशव्यांमागं झाला ना 1.5 लाखाला लागला ना. आणि तोंडावर काय फेकले जातात? 17 रुपये. आणि काय सांगितलं जातं? किसान सन्मान. विचार करा, जर पिशवी मागं 1,500चं नुकसान होतं, 100 पिशव्यांमागं 1.5 लाखाचं नुकसान होतं, 6,000चं जर तुम्ही कौतुक सांगत असाल तर या सर्वसामान्य शेतकऱ्याला आज हा प्रश्न पडतो की हे नेमकं काय? आपला सातारा जिल्हा सैनिक भरतीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात मिलिटरी हापशिंगी सारखं गाव आहे का नाही? पण हे सगळे सैनिक भरती असताना आता सैनिक भरती होते का? तरुणांच्या नशिबामध्ये जे स्वप्न होतं, देशाच्या सीमांवर जाऊन देशाचं रक्षण करण्याचं जे स्वप्न होतं, या तरुणांच्या माथी मारण्यात आली अग्निवीर. कौतुक सांगितलं जातं अग्निवीरचं. अग्निवीर म्हणजे काय? तुमच्या लेकरांना अवघ 6 महिन्याचं ट्रेनिंग देणार आणि 4 वर्षाची नोकरी देणार. 17 ते 21 वयोगटातली पोरं विचार करा. 17 ते 21 वयोगटातल्या पोरांना हे फक्त 4 वर्षाची नोकरी देणार. 17-18 वर्षाचं पोरग नोकरीला लागलं तर 22व्या वर्षी त्याची नोकरी संपलेली असणार. जे अग्निवीर आहे त्यातल्या फक्त 25%, 100तल्या फक्त 25 जणांना नंतर सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळणार. त्याची प्रोसेस, त्याचे टप्पे, त्याचे निकष अजूनपर्यंत सांगण्यात आलेले नाही. आणि मग असं सांगितलं जातं उरलेल्या 75% अग्निवीरांना बँका असतील, विमानतळ असतील, अशा ठिकाणी नोकरी मिळू शकते. पण जेव्हा देशातल्या 30 लाख सरकारी नोकऱ्या रिकाम्या आहेत, जेव्हा विमानतळ खासगी कंपन्यांना विकली जातात, शिपिंग कॉर्पोरेशन खासगी कंपन्यांना विकलं जातं, कंपन्यांना मागून कंपन्या जेव्हा काही खासगी उद्योगपतींना विकल्या जातात, सगळ्याचं खासगीकरण होत जातं, मग आमच्या अग्निवीरांच्या नशिबात नेमकं काय असणार हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून ही निवडणूक देशाची निवडणूक. आजही तुम्ही बघता चावडी असेल, पाटण असेल, या तालुक्यांमध्ये होणारं स्थलांतर आपण बघतो. आणि म्हणून ही निवडणूक जी होती ही एक स्वाभिमानाची निवडणूक होती. गमत होत बघाशी शिंदे साहेब बोलताना बोलले, 2 मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडले गेले. वर्धने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली. मला बघायची हिंदी पत्रकार, इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू घेताना मला विचारत होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की समाधानी नव्हते म्हणून लोक पक्ष सोडून गेले. म्हटलं आमच्या बारक्या शेंबड्या पोराला बी विचारा, पक्ष सोडून गेले की पक्ष फोडले गेले. जिल्हाध्यक्ष मानासाहेबांचं मनापासून स्वागत आहे. आणि जेव्हा हे 2 पक्ष फोडले गेले तेव्हा शिंदे साहेब बोलत असताना मला इतिहासातली एक गोष्ट आठवली. तर या सातारच्या भूमीने एक फार महत्वाच्या एका गोष्टीची साक्षीदार ही सातारची भूमी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान झालं होतं. अंतराळात छत्रपती शिवाजी महाराज विलीन झाले होते आणि रायगडावर कारस्थान रचलं होतं. इतिहासातले पात्र सुद्धा आलं नाही बघा विद्यार्थी. रायगडावर कारस्थान रचलं गेलं होतं. कारस्थान रचलं होतं अनाजी पंतांनी खाली कोल्हापूरला, पन्हाळ्याच्या परिसरात शापूरचे वास्तव्याला होते. आणि राजाला मंचकावर बसवायचं, छत्रपतीच्या घराण्याचं फूट पाडायची, असं कारस्थान रचलं गेलं होतं. आणि अनाजी
अनाजी पंत सातारच्या भूमीत आले. अनाजी पंतांनी सातारच्या भूमीमध्ये तळवीडला मुक्काम होता हंबीरराव मोहित्यांचा. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना सांगितलं, विचार करा, सक्का भाचा आहे तुमचा, गादीवर बसला तर भलं होईल. आमच्या सगळ्या कारभाराच्या बंडामध्ये सहभागी व्हा. कोल्हापूरला चला, पन्हाळ्याला चला आणि शंभूराजांना जेरबंद करा. आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते गरजले. या सातारच्या मातीतला निष्ठावान हा गरजला. गद्दारी महाराष्ट्राच्या रक्तात नाही, ती सहन केली जाणार नाही. एवढं मोठं हे निष्ठेचं उदाहरण. मगाशी शिंदे साहेब बोलताना म्हणाले आमच्याकडे सैन्य आहे, बरोबर ना? पण या महाराष्ट्राच्या मातीचा एक फार महत्वाचा इतिहास. आमच्या गडूळपूरला छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं सर्वस्व बलिदान केल्यानंतर, जीवाचं बलिदान केल्यानंतर खरं तर राजे आघाडीवर नव्हते. आघाडीवर छत्रपती लढत नसताना सुद्धा आपण प्रत्येकानं वर्णन ऐकलंय. इथंच गवताला पाने फुटले आणि प्रत्येक झोपडी किल्ला झाला आणि दिल्लीपतीची शेवटी कबर दख्खनच्या मातीत ठोकली गेली. हा महाराष्ट्राचा पराक्रम आहे. ही सर्वसामान्यांची लढाई. कोणीतरी येताना म्हटलं की गेल्या वेळी पाऊस, आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पावसाची सभा. लोकांना फक्त पडलेला पाऊस दिसला. माध्यमांच्या कॅमेऱ्याने फक्त पडलेला पाऊस टिपला. लागल्या माणसाहेब त्या फक्त पडलेल्या पावसाच्या दिसल्या. पण त्या पडलेल्या पावसाबरोबर सातारकरांच्या मनात असणारं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी फुललेला अंगार हा माध्यमांच्या कॅमेऱ्याने टिपला नाही. तो आता 7 तारखेला तुम्हाला दाखवून द्यायचा आहे. हा सातारकरांचा स्वाभिमान, हा सातारकरांचं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरचं प्रेम हे आपल्याला दाखवून द्यायचं. आणि म्हणून मी जाता जाता फक्त एवढं सांगतो, डॉलर उडवल्यानंतर चेहरे होणं किंवा आनंद वाटणं याविषयी कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. परंतु देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करत असताना माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळून त्याची डॉलर टाईट झाली पाहिजे. माझ्या तरुणाला रोजगार मिळून त्याची डॉलर टाईट झाली पाहिजे. आणि माझ्या माता भगिनीला महागाईपासून दिलासा मिळून तिची डॉलर टाईट झाली पाहिजे. याचा मात्र आपण प्रामाणिकपणे विचार करा. पण आपण फार नशिबवान, विशेषतः सातारा लोकसभा मतदारसंघातला मायबाप मतदार प्रचंड नशिबाने माणूस आहे. अहो बाकी सगळीकडे सगळ्या मतदारसंघामध्ये एक खासदार निवडण्यात का तुम्हाला? 7 तारखेला मतदान, ठीक आहे. जिथं जिथं 7 तारखेला मतदान आहे, उमेदवार किती बी असले तरी खासदार किती निवडणार? बुधवारी साहेब एकच निवडला जाणार. सातारकर जनता केवढी नशीबवान याचा विचार करा. सातारकर जनतेला संधी आलेली आहे की 7 तारखेला सातारला 2 खासदार असतील. याची काळजी सातारकर शून्य जनता ही नक्की घेईल. कारण राजघराण्यातले राजगादीचे जे वारसदार ते राज्यसभेत अजून 2.5 वर्ष बाकी आहे. त्यावर राजघराण्याचे राजगादीचे वारसदार राज्यसभेत आणि लोकनेता असलेले शशिकांत शिंदे साहेब हे लोकसभेत एवढी मोठी संधी सातारकर शून्य मतदार कसा भासवतात? बाबा मला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे. माझ्याही मनात तेवढाच आदर राजगादीला, तो कधीच कमी होणार नाही. मी खूप जबाबदारीने सांगतो, छत्रपतींच्या गादीचा माझ्या मनातला आदर हा कधीच कमी होणार नाही. पण सातारकरांचं ठरलंय की छत्रपतींच्या गादीला मुजरा करायचा, तुतारी वाजवायची. तर मुजरा कसा देखना दिसतोय ते बघा. कारण आपण काय म्हणतो की व्यक्तिगत संबंध वेगळे, राजाची भूमिका वेगळी. आणि त्यामुळेच व्यक्तिगत मध्ये जे काही संबंध आहे त्यामुळेच हे सांगतो कि महाराज साहब आपसे बैर नहीं, खूब शब्द, महाराज साहब आपसे बैर नहीं, लेकिन बीजेपी तेरी खैर नहीं, हे आता सातारकरांनी ठरवलंय. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना विनंती, 7 तारखेला मतदान गाफील राहू नका. बाबांनो मला फोन आला नाही, मला कोणी सांगितलं नाही,
माझ्यापर्यंत पोहोचलं नाही, शिंदे साहेब माझ्यापर्यंत पोहोचले नाही, या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, आमच्या गावापर्यंत उमेदवार आला नाही, आमच्या गावामध्ये उमेदवाराची सभा झाली नाही, या कुठल्याही गोष्टींचा विचार करू नका, कारण ही लढाई है स्वाभिमानाची, ही लढाई है संविधानाची, ही लढाई है विचारांची, और मैदानी जंग में किसी को बुलाया नहीं जाता, मैदानी जंग में किसी को बुलाया नहीं जाता, जिसका खून खौलता है वो खुद ब खुद चला आता है। आणि म्हणूनच सातारकरांना माझी कळकळीची विनंती आहे, येत्या 7 तारखेला ईव्हीएम वरचा आपला नंबर किती, बरोबर 3 नंबरचं आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेबांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या मतांचा आशीर्वाद हा शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा करा, एवढी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो आणि म्हणतो धन्यवाद, जय श्रीराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।